विद्या संपत्तीपेक्षा मोठे धन आहे. धनहीनो न च हीनश्च धनिकस्य सुनिश्चयः. विद्या रत्नेन हीनो याः स हीनः सर्ववस्तुषु. 1. आचार्य चाणक्य येथे विद्येला संपत्तीपेक्षा मोठे धन आहे असे सांगताना म्हणतात की धनहीन मनुष्याला हीन म्हणता येत नाही, त्याला श्रीमंतच समजले पाहिजे. जो विद्यारत्न वंचित आहे, वस्तुतः जो सर्व वस्तूमध्ये हीन आहे. याचा अर्थ असा आहे की विद्वान व्यक्ती जर निर्धन आहे तर त्याला हीन मानू नये, तर तो श्रेष्ठच मानला जातो. विद्या नसणारा मनुष्य सर्व गुणहीन समजला जातो, मग तो श्रीमंत असला तरीही. कारण विद्येमुळे गुण किंवा कलेमुळे व्यक्ती अर्थप्राप्ती करू शकतो. यासाठी मनुष्याने विद्येची उपासना करावी व एखादी कला शिकावी ज्यामुळे तो पैसा प्राप्त करून घेऊ शकेल आणि आपले जीवन त्यानुसार व्यतीत करेल. विचार करून कर्म करा. दृष्टिपूतं न्यसेद पादम वस्त्रपूतं जलं पिबेत. शास्त्रपूत्रं वदेद वाक्यं मनःपूतं समाचरेत. 2. इथे आचार्य कर्माचे प्रतिपादन करताना, त्याची चर्चा करताना सांगतात की डोळ्यांनी चांगल्या रीतीने पाहूनच मग पाऊल टाकावे, पाणी वस्त्राने गाळून प्यावे, शास्त्रानुसार गोष्ट करावी आणि जे काम करण्यास मन होकार देईल तेच काम करावे. आशय असा आहे की कोठेही पाय ठेवताना चांगल्या प्रकारे पाहून घ्यावे, कपड्याने गाळून घेतलेले पाणीच प्यावे, तोंडाने कोणतीही अप्रिय चूक गोष्ट बोलू नये आणि पवित्र मन ज्या कामाला संमती देईल तेच काम करावे. लक्षात ठेवण्यासारखी बाब ही आहे की ध्यानपूर्वक म्हणजे कार्य करण्यापूर्वी विचार करून आचरण केले तर सावधानपूर्वक कर्माची प्रक्रिया पूर्ण होते. यात संशयाला मुळीच जागा नाही. सुखार्थी चेत त्यजेद विद्याम त्यजेद विद्या विद्यार्थी चेत. सुखार्थीन कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम. 3. आचार्य म्हणतात की जर सुखाची इच्छा आहे तर विद्येचा त्याग करा आणि जर विद्येची इच्छा आहे तर सुखांचा त्याग करा. सुखाची इच्छा करणाऱ्यांना विद्या नसते आणि विद्येची इच्छा करणाऱ्याला सुख नसते. अर्थ असा आहे की विद्या खूप कष्टाने प्राप्त होते. विद्या प्राप्त करणे आणि सुख प्राप्त करणे दोन्ही गोष्टी बरोबर एकाच वेळी होणे शक्य नसते. ज्याला सुख आणि आराम हवा आहे त्याला विद्या सोडावी लागते आणि ज्याला विद्या प्राप्त करायची इच्छा आहे त्याला सुख आरामांचा त्याग करावा लागतो. कवयः किन पश्यन्ति किं न कुर्वन्ति योषितः मद्यपा किम जल्पन्ति किं व खादन्ति वायसाः. 4. आचार्य चाणक्य व्यक्तीच्या मर्यादेबाहेरील जास्त कल्पना आणि कर्माची चर्चा करताना म्हणतात की कवी काय काय नाही पाहत, स्त्रिया काय एक करीत नाहीत, दारुडा मद्यपी काय नाही बरळतो आणि कावळे काय खात नाहीत. याचा अर्थ आहे की आपल्या कल्पनेने कविजन सूर्याच्या पुढे निघून जातात. ते काय व कशाचा विचार करू शकत नाही ते कमी आहे. स्त्रिया कोणतेही चांगलं वाईट काम करू शकतात. मद्यपी नशेच्या अंमलात जे जे बोलतो ते कमी नसते, तो काहीही बरडू शकतो. कावळा कोणतीही चांगली घाण वस्तू खातो. भाग्य रंकम करोति राजानम रंकम एवच सुनिश्चितः धनिनम निर्धनम चैव निर्धनम धनिनम विधिः. 5. येथे आचार्य भाग्याची चर्चा करताना चाणक्य सांगतात की भाग्य रंकाला राजा आणि राजाला रंक बनवते, श्रीमंताला गरीब आणि गरीबाला श्रीमंत करतो. आशय असा आहे की भाग्य मोठे बलवान असते. ते एका भिकाऱ्याला क्षणातच राजा बनवते आणि एका क्षणात राजाला रंक करते. भाग्य विरुद्ध असेल तर एखाद्या संपन्न व्यक्तीला निर्धन होण्यास काहीच वेळ लागत नाही आणि भाग्य चांगले असते तर मामूली मनुष्यसुद्धा क्षणात पुन्हा सावकार होऊ शकतो. आणि हा सगळा भाग्याचा खेळ आहे. कर्मानंतर फळ बरेच काही भाग्यावर अवलंबून असते. लोभी व्यक्तीला काही मागू नये. लुब्धानां याचकः शत्रुः मूर्खाणां बोधकः रिपुः जारस्त्रीणां पतिश्च शत्रुश्चौराणां चंद्रमा रिपुः. 6. आचार्य चाणक्य सांगतात की लोभी माणसासाठी भीक, वर्गणी आणि मदत, दान मागणारे व्यक्ती शत्रू समान असतात. कारण या मागणाऱ्या लोकांना देण्यासाठी त्यांना स्वतः जवळचा पैसा बाहेर काढावा लागतो. याच प्रकारे मूर्खांना समजावून उमजावून सांगणारी व्यक्ती स्वतःची वैरी वाटते, कारण तो मनुष्य यांच्या मूर्खपणाचे समर्थन करीत नाही.
दुराचारिणी स्त्रीसाठी तिचा पती तिचा शत्रू असतो, कारण तो तिच्या स्वतंत्र आणि स्वच्छंद वागण्यात मोठा अडथळा असतो. चोर चंद्राला आपला शत्रू मानतात, कारण त्यांना अंधारात लपणे सोपे असते. चंद्राच्या प्रकाशात ते जमत नाही. माकड आणि सुताराची गोष्टसुद्धा मूर्खांना उपदेश करण्याचे परिणाम सांगते की मूर्खापासून फक्त नुकसानच होते, लाभ नाही. यामुळे मूर्खांना शिकवण्याची आणि लोभी व्यक्तीला काही मागण्याची चूक करू नये. नसते पदरी फक्त दुःख आणि निराशाच पडते. गुणविना नरः पशुः समानः. येषां न विद्या न तपो न दानं न चापि शीलं च गुणो न धर्मः ते मर्त्यलोके भुवि भारभूताः मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. 7. आचार्य चाणक्य येथे विद्या, दान, शील इत्यादी गुण नसणाऱ्या व्यक्तीची निरर्थकता सांगताना म्हणतात की जन विद्या, तपस्या, दान देणे, शील, गुण, धर्म यांची काही देणे घेणे नाही. ती माणसं पृथ्वीला भार आहेत. ते मानवाच्या रूपात पशु आहेत जे माणसांमध्ये वावरत असतात. याचा अर्थ असा आहे की जो मनुष्य विद्याभ्यास करीत नाही आणि जो मूर्ख आहे, जो तपस्या करीत नाही, जो कोणाला कधीही काही देत नाही, ज्याचा स्वभाव आणि आचरण चांगले नाही, ज्याच्यामध्ये एकही सद्गुण नाही आणि जो पुण्यकार्य, धर्मकार्य करीत नाही, यातली एकही चांगली गोष्ट त्यांच्या स्वभावात नाही, असे लोक विनाकारण पृथ्वीचा भार होऊन राहतात. अशा लोकांना मनुष्याच्या रूपात वावरणं हे पशु समजले पाहिजे. उपदेश सत्पात्रीला करावा. अंतस्सार विहीनानाम उपदेशो न जायते मलयाचल संसर्गात न वेणुश्चंदनायते. 8. येथे आचार्य चर्चा करताना सांगतात की जी व्यक्ती आतून रिकामी वा पोकळ आहे आणि ज्यांच्यात समजून घेण्याची बुद्धी नाही, अशा लोकांना उपदेश करून काही लाभ नसतो, कारण त्यांच्यात समजण्याची शक्तीच नसते. जसे की मलयाचलावर उगवले तरीही आणि चंदनासोबत राहून सुद्धा बांबू सुगंधित होत नाही, तसेच विवेकहीन व्यक्तीवर सुद्धा सज्जनांच्या संगतीचा काहीही प्रभाव पडत नाही. वस्तुतः प्रभाव त्या लोकांवर पडतो ज्यांच्यात विचार करण्याची, समजून घेण्याची आणि ग्रहण करण्याची योग्यता असते. ज्याच्याकडे स्वतः समजण्याची, विचार करण्याची बुद्धी नाही, तो दुसऱ्यांचे गुण ग्रहण करू शकत नाही. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणः किम करिष्यति. 9. आचार्य चाणक्य म्हणतात की जे लोक शास्त्राला समजून घेण्याची बुद्धी ठेवीत नाही, शास्त्र त्यांचे काय व कसे कल्याण करू शकतो. जसं एखाद्याच्या दोन्ही डोळ्यात ज्योती नाही, जो जन्मांध आहे तो आरशात स्वतःचा चेहरा कसं काय पाहू शकेल. तसेच आरसा जसा अंध व्यक्तीच्या उपयोगाचा नाही, तर त्यामध्ये आरशाचा काहीही दोष नाही. याच पद्धतीने बुद्धिहीन लोकांसाठी शास्त्र आहे. शास्त्र मूर्ख मनुष्याचे कोणत्याही प्रकारे उद्धार करू शकत नाही. शास्त्र अथवा शिक्षणसुद्धा त्यांनाच लाभदायक आहे जे स्वतःच्या बुद्धीचा वापर करून त्यांना समजू शकतो. दुर्जनम सज्जनम कुर्तुम उपायो नहि भूतले आपानम शतधा धौतम न श्रेष्ठमिंद्रियम भवत. 10. आचार्य चाणक्य म्हणतात की मळाचा म्हणजे घाणीचा त्याग करणाऱ्या इंद्रियांना कितीही वेळा स्वच्छ केले, साबण पाण्याने शेकडो वेळा धुतले, तरीही ते स्पर्श करण्यायोग्य होत नाही. त्याच पद्धतीने दुर्जनाला समजावून सुद्धा तो सज्जन होत नाही. आशय असा आहे की ह्या विश्वात दुर्जनांना सुधारण्याचे प्रयत्न निरर्थक आहेत, कारण की असे कोणतेही साधन नाही ज्याच्या मदतीने त्याला सुधारता येईल. ही गोष्ट कुत्र्याच्या गोष्टीशी साम्य दाखवते की कुत्र्याची शेपटी कितीही दिवस काचेच्या नळीत ठेवली तरी बाहेर काढल्यानंतर ती वाकडीच राहते. मूर्खाला कितीही समजावून सांगितलं तरी तो मूर्खच राहतो. आप्तद्वेषात भवेन मृत्युः परद्वेषात तु धनक्षयाः राजद्वेषात भवेन नाशो ब्रह्मद्वेषात कुलक्षयाः. आचार्य चाणक्य सांगतात की साधू महात्मा यांच्याशी शत्रुत्व केले तर मृत्यू होतो. शत्रूचा द्वेष केला तर संपत्तीचा नाश होतो. राजाचा द्वेष शत्रुत्व केले तर सर्वनाश होतो. आणि ब्राह्मणाचा द्वेष केला तर कुळाचा कलंक लावण्यासारखे आहे. आशय असा आहे की साधू महात्मा ऋषी मुनी पूज्य लोकांशी द्वेष भावना शत्रुत्व ठेवले तर मनुष्याचा मृत्यू होतो. शत्रूचा द्वेष केला तर लढाई भांडण वाढते आणि त्यामुळे संपत्ती नष्ट होते. राजाशी शत्रुत्व केले तर व्यक्तीचे सर्व काही नष्ट होते आणि ब्रह्मज्ञानी मनुष्याचा द्वेष केला तर आपल्या कुळाला कलंक लावण्यासारखे आहे. निर्धनता अभिशाप आहे. वरवनम व्याघ्र गजांद्र सेवितम द्रुमालयाः पत्रफल संभुसेवनम तृणेषु शयाशत जीर्णवल्कलम न बंधू मध्ये धनहीन जीवनम. आचार्य म्हणतात की मनुष्य हिंस्र, क्रूर प्राणी वाघ, हत्ती, सिंह अशा भयानक प्राणी असलेल्या जंगलात जरी राहिला
झाडावर घर करून फळे पाने खाऊन आणि पाणी पिऊन निर्वाह करीत असला तरी जमिनीवर गवताचा बिछाना करून झोपला आणि जुन्या तुटक्या वृक्षाची तुकडे तुकडे झालेली सालीचा अंगावर वस्त्रसारखा उपयोग केला, पण पैशाविना अवस्थेत आपल्या नातलगांच्या बरोबर कधीही राहू नये, कारण त्यामुळे त्याला उपेक्षा व अपमानाचे कडू विष प्यावे लागते. तो सर्व दृष्टीने असहाय्य असतो. अर्थ असा आहे की निर्धन होणे मोठे पाप आहे. अशा स्थितीत निर्धन व्यक्तीने आपल्या संबंधी लोकात जे अपमान सहन करावे लागतात ते मोठे असहाय्य असतात. ब्राह्मण धर्म. विप्रो वृक्षस्तस्य मूलम संध्या वेदाः शास्त्र धर्म कर्माणि पत्रम तस्माद मूलम यत्नतो रक्षणी च छिन्ने मूले नैव शाखान पत्रम. इथे आचार्य चाणक्य म्हणतात की ब्राह्मण हा वृक्ष आहे, संध्या त्याचे मूळ आहे, वेद त्यांच्या फांद्या आहेत आणि धर्मकर्म म्हणजे त्याची पाने आहेत. यामुळे मुळाची हर प्रकारे रक्षा केली पाहिजे. मुळापासून तोडला तर त्याच्या फांद्याही राहणार नाहीत आणि पानेही. येथे अर्थ असा आहे की पूजा संध्या हे ब्राह्मणाचे मुख्य कर्म आहे. हे न करणारा ब्राह्मण समजला जात नाही. पूजा संध्या करूनच त्याला वेदांचे खरे ज्ञान होते, तेव्हा तो धर्मकर्म करू शकतो. घरातच त्रैलोक्य सुख. माता च कमला देवी पिता देव जनार्दनाः बांधवा विष्णू भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम. इथे आचार्य तिन्ही लोकांच्या सुखाची चर्चा करताना सांगतात की ज्या मनुष्याची आई लक्ष्मीसारखी आहे, पिता विष्णूसारखा आहे, भाऊबंध विष्णूचे भक्त आहेत, त्याच्यासाठी स्वतःचे घरच त्रैलोक्यासारखे असते. अर्थ असा आहे की ज्या मनुष्याची आई गुणांनी लक्ष्मी आहे आणि वडील विष्णूसारखे सर्वांचं कल्याण करणारे आहेत आणि नातेवाईक भाऊबंध ईश्वराचे भक्त आहेत, त्या मनुष्याला त्रैलोक्याचे सुख याच संसारात प्राप्त होते. भावनेपासून स्वतःला वाचवा. एक वृक्षे समारूढा नाना वर्ण विहंगमाः प्रभाते दिक्षु गच्छन्ति तत्र का परिवेदना. येथे आचार्य चाणक्य आरामासाठी घरट्यात येऊन सर्वांना भेटून सकाळी आपापल्या भोजनाच्या शोधात वेगळे वेगळे निघून जाण्याच्या प्रवृत्तीचे वर्णन करताना सांगतात की एकाच वृक्षावर असलेले अनेक प्रकारच्या रंगाचे पक्षी पहाटे वेगळ्या वेगळ्या दिशांनी निघून जातात. यात नवीन असे काही नाही. याचप्रमाणे कुटुंबातील सर्व सदस्य परिवाररूपी वृक्षावर येऊन बसतात आणि वेळ झाल्यावर निघून जातात. याच्यामध्ये निराशा किंवा दुःख कशाचे? येणे जाणे व मिलन विरह तर सृष्टीचा नियम आहे. जो आला तो एक दिवस जाणारच. यासाठीच या भावनाप्रधानतेपासून वाचले पाहिजे. बुद्धीच बळ आहे. बुद्धेर्यस्य बलम तस्य निर्बुद्धेस्तु कुतो बलम. वने सिंहो मदोन्मत्तः शशके निपातिताः. आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या व्यक्तीजवळ बुद्धी असते, शक्ती सुद्धा त्याच्याजवळ असते. बुद्धिहीनाचे बळ सुद्धा निरर्थक आहे, कारण बुद्धीच्या जोरावरच तो त्याचा उपयोग करू शकतो, अन्यथा नाही. बुद्धीच्या बळावरच एक ससा बुद्धिमान गर्विष्ठ सिंहाच्या जंगलातील विहिरीत झालेल्या मृत्यूला कारणीभूत होतो. ही कथा अशी आहे की एकदा सर्व पशूंनी सिंहासोबत करारानुसार दररोज आळीपाळीने जंगलातील एक पशु सिंहाच्या भोजनासाठी जात असे. एक दिवस एका सशाची पाळी होती, तर तो मुद्दाम खूप उशिरा गेला आणि उशिराचे कारण सांगताना सिंहाला म्हणाला की दुसऱ्या एका सिंहाने त्याला खाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा तो याला सूचना देऊन परत येतो अशी शपथ घेऊन आला आहे. सिंहाने त्याला तो दुसरा सिंह दाखविला सांगितले, तेव्हा सशाने त्याला विहिरीत त्याचे प्रतिबिंब दाखविले. मूर्ख सिंहाने शत्रूला मारण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. या कथेचे सार हे आहे की बुद्धिमानच शक्तीचा योग्य उपयोग करू शकतो. बुद्धिहीनाची शक्ती त्याच्या उपयोगी पडत नाही. एका छोट्या बुद्धिवंत सशाने स्वतःपेक्षा अधिक शक्तिशाली असणाऱ्या सिंहाला मारले. अक्कल मोठी की म्हैस, ही म्हण इथे सर्वार्थाने लागू पडते. सगळी माया ईश्वराची आहे. का चिंता मम जीवने यदि हरिही विश्वंभराः गीयते.
नो चेदर्भक जीवनाय जनंझी स्तन्यम कथम निर्मये तत्यालोच्य मुहुर्मुहुर यदुपती लक्ष्मीपते केवलम त्वत्पादंबुज सेवनेन सततम कालो मया नीयये. आचार्य चाणक्य सांगतात की मला जीवनात काय चिंता जर हरीला विश्वंभर म्हटले तर. जर असं नसतं तर बाळाच्या जीवनासाठी आईच्या स्तनात दूध कसे येते. हेच समजून हे यदुपती लक्ष्मीपती मी आपल्या चरणांचे ध्यान जप करीत वेळ काळ व्यतीत करतो. आशय असा आहे की मला आपल्या जीवनाची काही चिंता नाही, कारण ईश्वराला विश्वाचे पालन पोषण करणारा समजतात ते सत्याचं आहे. कारण बालकाच्या जन्मापूर्वीच आईच्या स्तनात दूध येते ही ईश्वराचीच माया आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून हे भगवान विष्णू मी रात्रंदिवस आपलेच ध्यान करतो आणि काळ व्यतीत करतो. गिर्वाणवाणीषु शिशिष्ठ बुद्धिः तथापि भाषांतर लोलुपाहम यथा सुरगणेषु अमृते विसेविते स्वर्गांगनानाम अधरा सवे रुचिः. इथे आचार्य चाणक्याने कथन आहे की संस्कृत भाषेचे विशेष ज्ञान झाल्यावर सुद्धा मी अन्य भाषांमध्ये शिकू इच्छितो. स्वर्गात देवाजवळ पिण्यासाठी अमृत असते तरीही सुद्धा ते अप्सरांच्या ओठातील रस पिण्याची इच्छा करतात. तूप सर्वात मोठी शक्ती. अन्नात दशगुणम पिष्टम पिष्टात दशगुणम पयाः पयाः सोष्टगुणम मासम मासात दशगुणम घृतम. इथे आचार्य चाणक्य शक्तीची चर्चा करताना सांगतात की साधारण अन्नाच्या पिठात 10 पट शक्ती आहे. पिठापेक्षा 10 पट शक्ती दुधात आहे. दुधापेक्षा 10 पट अधिक शक्ती मासात आहे आणि मासापेक्षा 10 पट अधिक शक्ती तुपात आहे. याचा आशय असा आहे की साधारण जेवणापेक्षा पिठात 10 पट जास्त शक्ती असते. पिठापेक्षा 10 पट अधिक शक्ती दुधात असते. दुधापेक्षा 10 पट अधिक शक्ती मासात आहे आणि मासापेक्षा 10 पट अधिक शक्ती तुपात असते. याच्या अशा प्रकारे आरोग्यासाठी तूप सर्वात जास्त लाभदायक आहे. चिंता चित्ते समान शोकेन रोगाः वर्धन्ते पयसा वर्धते तनुः घृतेन वर्धते वीर्यम मांसम मांसम प्रवर्धते. येथे आचार्य चाणक्य कार्यकारणाची चर्चा करताना सांगतात की दुःखाने रोग वाढतात, दुधाने शरीर वाढते, तुपामुळे वीर्य वाढते, मांसामुळे मांसच वाढते. आशय असा आहे की चिंतामग्न राहिल्याने किंवा दुःखी राहिल्याने मनुष्याला अनेक रोग होतात. दूध पिल्याने मनुष्याचे शरीर वाढते, तूप खाल्ल्याने बळ वीर्य वाढते, मांस खाल्ल्यामुळे फक्त मांसच वाढते. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.